हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर काल व्हिडिओ काही आलेला नव्हता. त्याचं कारण असं की आम्ही गेलेलो होतो बाहेर एका महत्त्वाच्या कामासाठी. काय काम होतं आणि कुठे गेलो होतो तर ते व्हिडिओमध्ये समोर तुम्हाला सांगतेच. पण त्याआधी बघा, किचनची ना इथे थोडीफार आवराआवर मी करून घेते, कारण आज जायचं आहे बाहेर. त्यामुळे मग किचनचं जे काम आहे तर ते आधी मी आटोपायला घेतलं. आणि माझं जे रोजचे रुटीन आहे तर ते सारखंच असतं. आधी किचनचं जे काम आहे ते आटोपून घेते आणि त्यानंतर मग घरातले जे दुसरे कामं आहेत तर त्यांना करायला घेते. तर आज बघा, सकाळी सकाळीच ना सानूचा टिफिन गेला, म्हणजे रोजच्यासारखाच जातो. पण आज तिच्या पप्पांना सुट्टी होती, तर त्यामुळे आज सकाळी फक्त सानूचाच टिफिन गेला. किट्टू उशिरा शाळेला जाते, तिच्या पप्पांची सुट्टी आहे. तर त्यामुळे मग सानूसाठी सकाळी भाजीपोळी बनवून दिली. राहिलेलं नंतरचं काम पुन्हा आवरून घेतलं किचनचं आणि त्यानंतर मग देवपूजा केली. आंघोळ आज सकाळीच झालेली, पण देवपूजा करायला आणि तयारी करायला घाईघाईमध्ये वेळ काही मिळाला नाही. त्यामुळे मग नंतर देवपूजा केली आणि तयारी अजून व्हायची आहे. किट्टूचा टिफिन पॅक करून दिला. आदल्या दिवशी माझा वाढदिवस होता, त्यामुळे मग केक वाचलेला होता, तर तोच केक तिला तिच्या मैत्रिणींसाठी न्यायचा होता. तर तिचा टिफिन पॅक करून दिला आणि किचनची पुन्हा आणखी साफसफाई करून घेतली आणि त्यानंतर मग माझी तयारी केली आहे. तर मी चाललेली आहे भंडाऱ्याला. आम्ही 12-13 वर्ष भंडाऱ्यामध्ये राहिलो. तर बघा, बरेचसे ना बँकेचे काम वगैरे तिथूनच चालतात आणि सोबतच माझी जी स्कूटी आहे तर तीसुद्धा आम्ही तिथेच घेतलेली. तर त्यामुळे स्कूटीची नंबर प्लेट चेंज करायची होती आणि बँकेचं थोडंसं काम होतं, अकाउंट ट्रान्सफर करायचे होते, तर त्यामुळे भंडाऱ्यात चाललेलो. तर आधी बघा, बँकेचं काम आटोपून घेतलं आणि त्यानंतर मग आलो माझ्या मैत्रिणीकडे. तर बघा, इथे ना माझ्या मैत्रिणींचे 2 ग्रुप राहतात, एक जुन्या मैत्रिणी आणि एक नवीन मैत्रिणी. तर जिथे मी सध्या आलेली आहे तर त्या बाहेरगावावरून आलेल्या मैत्रिणी आहेत. म्हणजे बघा, जे एम्प्लॉईज असतात तर त्यांची इकडून तिकडे ट्रान्सफर होतच असते. तर त्यामुळे मग बाहेरगावच्या मैत्रिणीची एक मैत्रीण इथे आलेली आणि दुसऱ्या मैत्रिणीला मी इथे बोलावलं भेटण्यासाठी. तीसुद्धा बाहेरगावीच राहते. तर इथे बघा, त्यांनी ना एक सरप्राईज दिलं. म्हणजे आदल्या दिवशी माझा वाढदिवस होता, तर जी मैत्रीण बाहेरून आली तर ती येता येता केक घेऊन आलेली होती. छान केक कटिंग केलं आणि त्यानंतर बघा, माझ्या दुसऱ्या मैत्रिणींचा जो ग्रुप आहे तर तिथेसुद्धा गेलेलो. त्याच दरम्यान यांनी जाऊन गाडीची नंबर प्लेट वगैरे चेंज केली आणि मी गेली माझ्या दुसऱ्या मैत्रिणींकडे. तर तिथला व्हिडिओ काही शूट केला नाही, कारण बोलण्याच्या नादामध्ये व्हिडिओ शूट करण्याची मी विसरली. तर तिथेसुद्धा खूप छान अशा गप्पा गोष्टी झाल्या आणि जो दुसऱ्या मैत्रिणींचा ग्रुप आहे तर तिथे आम्ही 12-13 वर्ष त्यांच्यासोबत काढले. तर त्या मैत्रिणी आहेत त्या. तर सगळं ते आटोपलं आणि त्यानंतर मग 6:30-7:45च्या दरम्यान नागपूरला रिटर्न होण्यासाठी निघालो. तर घरी यायला 9 वाजले. तर चला, असा होता आजचा मिनी ब्लॉग. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.